क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन्. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां. वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नाम, पांडुरंगा करू प्रथम नाम. 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम. कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम. कलानिशबादापनोदारहदक्षम. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो.
क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग. जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देहनिवासी पंचम वेद निर्माते तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भंग असून, मानवी देहाला आल्यानंतर माणसाची इति कर्तव्यता कशात आहे, कशामध्ये त्याने वेळ घालवला पाहिजे, याचं चिंतन करणारा हा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, किम निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे वक्त्याची इति कर्तव्यता म्हणून वैकुंठवासी संदीप भाऊ गोरक्षनाथ जिने या आमच्या दादाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्याच्या पुण्यस्मरणानिमित्त, या वर्ष श्राद्धानिमित्त आजची ही कीर्तनरूपी सेवा आमचे पारमार्थिक स्नेही, परमार्थामध्ये ज्यांची मोठी साथ आहे असे असणारे आमचे गोरख भाऊ म्हणजेच आमचे चाचा, त्याचप्रमाणे आमचा चिको असेल, आमचे सर असतील, सागर सर असतील, आमचे वैभव दादा असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या आमच्या संदीप भाऊच्या पश्चामध्ये गंगा भागीरथी रंजना संदीप जिने, त्यानंतर श्री गोरक्षनाथ सोपान जिने, आमचे नाना श्री मच्छिंद्र सोपान जिने, श्री भीमराज सोपान जिने, श्री जालिंदर सोपान जिने, त्याचप्रमाणे श्री प्रवीण संभाजी जिने, त्यानंतर श्री प्रशांत एकनाथ जिने, श्री दीपक गोरक्षनाथ जिने, धनंजय शिवाजी जिने, रामदास शिवाजी जिने, सागर एकनाथ जिने, वैभव मच्छिंद्र जिने, सौरभ जालिंदर जिने, ऋषिकेश भीमराज जिने, ओंकार संदीप जिने, सौ आरती अरुण गुंड, श्री अरुण जगन्नाथ गुंड आणि शुभम अशोक चव्हाण, असा संपूर्ण हा आमच्या दादांचा परिवार. अत्यंत कमी वेळेमध्ये दादांचं जाणं झालं. तशा अर्थाने एक गोष्ट जर सोडली तर आमच्या संदीप भाऊचा स्वभाव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मी पाठीमागच्या दशक्रियेला सुद्धा बोलून गेलो की बऱ्याच अंशी चर्चा झाल्यानंतर, बोलणं चालणं झाल्यानंतर मोठा आधार त्यांचा राहायचा. एक वाक्य त्यांचं संदीप भाऊचं फिक्स राहायचं, महाराज तुम्हाला काही अडचण येऊ द्यात, मला सांगा, आडवा केल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या संदीप भाऊचं वाक्य कायम आहे. आणि हा संपूर्णच परिवार, ही सगळीच मंडळी, चाचा असतील, आमचे नाना असतील, पुढे आमचे शिवाजी दादा ते असतील, ही सगळीच मंडळी, पुढे भाऊ असतील, ही सगळीच मंडळी माझ्या परमार्थामध्ये लहानपणापासून तर आतापर्यंत ही सगळीच मंडळींचं मोठं सहकार्य मला लाभलेलं आहे. संपूर्ण हा जिने परिवार असतील, त्याच्यानंतर आमचे वैकुंठवासी सरपंच असतील, ही सगळीच मंडळी परमार्था क्षेत्रामध्ये किंवा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा या सगळ्याच मंडळींनी मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. ही सहकार्याची भावना या अंतःकरणात ठेवून आजच्या सेवेला मी या ठिकाणी उपस्थित आहे. ही सेवा शृंगारित करण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायन ज्यांचं आहे, उत्कृष्ट अभ्यास ज्यांचा आहे, असे असणारे आमचे कानिपनाथ महाराज पंडित ही या ठिकाणी आमच्या कीर्तन सेवा शृंगारित करण्याकरता उपस्थित आहेत. माझे सहपाठी ज्यांनी आणि मी आळंदीमध्ये एकाच पाठाला बसलो, बराच काळ आम्ही आळंदीमध्ये सोबत व्यतीत केला, ज्यांच्या घराण्यामध्ये मोठी परंपरा आहे, असे असणारे आमचे उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार कपिल महाराज माळवदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, आपल्या गावाला सगळ्यांना सुपरिचित असणारे माझेच नावकरी आपले कृष्णा महाराज येळवंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या भक्तिवेदांत गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी ही विद्यार्थी, त्याचप्रमाणे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांची उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. आत्ताच खोसपुरीला रौप्य महोत्सव आम्ही साजरा केला, अत्यंत सुंदर अशी सिस्टीम ज्यांची आहे, असे असणारे आमचे ठाणगे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेशन ज्यांचं आहे, माझ्यावर नितांत प्रेम करणारा अत्यंत आपल्या गावातला हुशार मुलगा आहे, आमचा अंकुश आहे. त्यानंतर ही संपूर्ण कीर्तन सेवा यूट्यूबवर
ज्यांचं मोठं चॅनल आहे, ज्यांचे मोठे सबस्क्रायबर आहेत, उत्कृष्ट अत्यंत दर्जेदार कीर्तन आपल्याला यूट्यूबला ऐकायला मिळतात, असे असणारे माझे कीर्तनकार, माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे आमचे उमेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. विठाला विठाला त्याचप्रमाणे आपल्याच गावातील ज्यांचं नाव राहून गेलं, शक्यतो विहिरीजवळचा वापा कोरडा राहत असतो, असे आमचे जाधव महाराज आज विणा घेऊन उभा आहेत. आज नाही, आता ती परंपरा त्यांची पुढे सुरू आहे. आपले दादा सुद्धा नेहमी कीर्तनामध्ये विणा घेऊन राहायचे, पण तीच परंपरा आता त्यांनी पुढे चालवून ठेवली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. हा ही पाठीमागची मुलं शांत करा. मागची शांत करा. येणार इकडून पाठवा. अशी या बाजूने समोरून नका पाठवा. इकडून या. सरका थोडस पुढे सरका. आता पाठीमागून पाठवा. थोडस पुढे सरकून बसा. आता पाठीमाग ऊन आहे. या महिला मंडळ पुरुष मंडळ सारखा पुढे सरका पुढे सरका. पटकन सरका. या पुढेच या पुढेच या पटकन या. विठाला 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 पुरुष मंडळ पुढे या. विठाला विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात की मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्याकडं अगोदर एक्झॅक्ट किती वेळ शिल्लक राहिला हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. प्रत्येकाने तपासलं पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण विचार करा. व्यवहारामध्ये आपल्याकडं प्राप्त असणारी वस्तू आणि त्याचा विनियोग होण्यासाठी जी लागणारा काळ आहे, लागणारी वस्तू आहे, त्याचं मोजमाप आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. व्यवहारामध्ये सगळीकडे नियम हा सारखा चालू राहतो. सगळीकडे नियम हा घ्या. उदाहरणार्थ आपण सगळेजण शेतकरी आहात. मला सांगा, शेतामध्ये जर गहू पेरायचा असेल, गहू पेरायचा असेल तर एका एकराला किती किलो बी लागतो? किती? 60 किलो नाही, किती? 40. वा, मामानी बरोबर सांगितलं. किती? 40 किलो बी लागतं. क्षेत्र जर बरोबर एक एकर असेल तर क्षेत्र 1 एकर बरोबर उतारायला पाहिजे का शेतात पाहिजे? हो, शेतात पाहिजे. बरोबर आहे. उतार्यावर लिहिलंय 1 एकर, पण शेतामध्ये जर ते 1.5 एकर जर असेल तर शक्यतो असं होत नाही. शक्यतो असं होत नाही. 1 एकर जर उतार्यावर जर असेल तर कमीत कमी 2-4 गुंठे तरी जास्तच भरते. बरोबर आहे. एका एकराला 40 किलो बी पाहिजे. हुशार शेतकरी जर असेल तर त्या 40 किलो मध्ये पसाभर का होईना, पण तो काय करतो? जास्त टाकतो. पेरताना थोडीशी गफलत झाली, काय चूक झाली म्हणा, थोडासा जास्त हात सुटला गेला आणि जर कमी जर बी पडलं तर बाकीचं रान काय राहणार आहे? शिल्लक राहणार आहे. म्हणजे हुशार शेतकरी जर असेल तर हातामधलं बी, क्षेत्र आणि पेरण्याचं मोजमाप या तीनही गोष्टी एकत्र बसल्या की एका एकरामध्ये 40 किलो गहू तुम्हाला 100% बियाणाला लागणार आहे. ही व्यवहाराचं गणित आहे. गणित तुम्ही कोणतंही घ्या. घरामध्ये जर समजा पाहुणे मंडळी जर जेवायला बोलवली, 30 माणसांचा जर स्वयंपाक बनवला, जास्तीत जास्त किती लोक जेवतील? किती जेवतील? 20 लोकांचा स्वयंपाक असेल तर किती लोक जास्त जेवणार आहेत महिला मंडळ? 60? हात बर इकडं का तिकडं? किती जेवतील? जास्तीत जास्त 10-12 माणसं वरती जेवले पाहिजेत. एवढाच अंदाज पाहिजे. आता 20 लोकांचा स्वयंपाक करायला दिला आणि बाईनी 60 लोकांचा स्वयंपाक करून ठेवला, हे जमणार नाही. हे जमणार. वेळ जमला पाहिजे सज्जनाओ. तसा या नरदेहाला आल्यानंतर आपली इति कर्तव्यता कशामध्ये आहे? कशासाठी भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय? तो नरदेह भगवंतानी मोक्ष मिळवण्याकरता दिला, मुक्ती आयुष्याच्या साधने सच्चिदानंद
सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यामध्ये माणसाने जीवनामध्ये बाकी सगळी कामं करता करता मुख्य आपलं कर्तव्य मुख्य ध्येय आपण सगळ्यांनी हे ठेवलं पाहिजेत की तो भगवान परमात्मा आपल्याला मिळाला पाहिजेत. याचा विचार माणसाने जीवनामध्ये केला पाहिजेत. चला आता जीवनामध्ये ध्येय ठरलं की आपल्याला हा भगवान परमात्मा मिळवायचा आहे, तो मोक्ष मिळवायचा आहे. मग तो मोक्ष मिळवण्यासाठी तुमच्या हातामध्ये किती वेळ शिल्लक राहिलाय हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. सांगा बरं, सांगा बसलेल्यांपैकी कोणी सांगावं, महाराज आमच्या आयुष्यातले एवढे एवढे दिवस आमचे शिल्लक आहेत. सांगा बरं. हा तुम्हीच काय, जो विचारतो तो सुद्धा सांगू शकत नाही, कोणी सांगणार नाही. सांगता येत नाही सज्जन हो. विरळाची एखादा संत महात्मे कदाचित सांगू शकतात, सांगतातही, नाही असं नाही. पण सर्वसामान्य सांसारिक माणूस कोणीही सांगू शकत नाही मी केव्हा जाणार आहे. मग मला सांगा, आपल्याला अगोदर आपल्या हातात वेळ किती आहे हेच माहीत नाही, पण आपल्याला काय मिळवायचं हे माहिती आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? त्वरा करावं लागेल, घाई करावी लागेल, घाई करावं लागेल. मग सांगा मला एक प्रश्न आपल्याला विचारतो, संसारात घाई करता का परमार्थात घाई करता? बोला ना, कशात घाई आपली? आजूबाजूचे सगळे शेत पेरून झाले, सगळे शेत पेरून झाले, पठ्ठ्याचं एकट्याचं शेत शिल्लक राहिलं पेरायचं. वापसा आहे, सगळं आहे, बियाणं घरी आणलेलं आहे, पाभरवाला तयार आहे, सगळी माणसं आहेत. पण त्याला विचारलं का बरं पेरत नाही? काय नाही महाराज, बघू, पेरू, करू, नंतर करू, पुढच्या महिन्यात करू. जमेल? करता तुम्ही असं? तुम्ही करता असं? अजिबात नाही. मग महाराज ओढाचोड सुरू होते. शेताच्या शेजारच्या शेतामध्ये जर पाभरीवाला एखादा ट्रॅक्टरवाला आला असेल तर आपण सांगतो काय, आमचा येणार येईल, पण तू आलाय ना, आत्ता पेरून जा, आत्ता पेरून जा. तुम्ही बाकी सगळी कामं बाजूला ठेवतात, पण अगोदर काय करतात? काय करतात? शेत पेरून घेतात. का बरं? का बरं? त्याच्यासाठी तुमची घाई आहे. सांगा परमार्थात काय घाई आहे तुमची? बोला बोला. परमार्थात चला ना पंढरपूरच्या वारीला. काय म्हणता आपण? आलो असतो महाराज, पण नेमकं असं आहे, नेमकं एकच गाय दूध काढून देत नाही कुणाला, आणि इतकी लात मारते, इतकी लात मारते, कुणी मोडलं तोडलं तर काय भावात वारी जाईल. काय म्हणते आपण? बरोबर आहे का नाही? हे सहज शक्य नाही. परमार्थात घाई नाही, परमार्थात घाई करत नाही, पण संसारात घाई केल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल विठाला विठाला म्हणून सज्जन हो, वेळेचं गणित सगळ्यांनी अगोदर बांधा. ध्येय निश्चित झालंय, हातामध्ये वेळ किती आहे माहित नाही, मग काय करा? काय करा? जेवढा वेळ केव्हा हातामध्ये आहे तेवढ्या वेळामध्ये त्या भगवंताचं भजन करा. तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, आपलासा करून घ्या. वेळेचं गणित स्वतःपासून सुरुवात करा. चला वेळेचं गणित स्वतःपासून सुरुवात करा. सांगा मला, या नरदेहाला आल्यानंतर हा नरदेह जसा लहानपणी होता तसाच आता आहे का त्याच्यात बदल झाला? बोला, कशाने बदल केला? कशाने बदल केला? काळाने बदल केला. काळ हळूहळू हळूहळू पुढे सरकत चाललाय. काळ कुणाला सोडत नाही सज्जन हो, कुणाला सोडत नाही. सगळ्यांच्या पाठीमागं काळ लागलेला आहे, सगळ्यांच्या पाठी परिवर्तन आहे. काळाचा दुसरा शब्द अर्थ आहे की काळ हा परिवर्तनशील आहे, परिवर्तनशील आहे. जसे तुम्ही लहानपणी होतात तसे आता नाहीत, आणि जसे आता आहेत तसे म्हातारपणात नाही. नेहमी सांगत असतो, लहान मूल जर आपल्या घरामध्ये जर असेल सज्जन हो, तर त्या लहान मुलाला आपण घरातले उचलून घेतो, कडेवर घेतो,
इकडून तिकडून आलं का त्याचे गोड गोड पापे घेतो, याच्यात नवल नाही. शेजारचे पाजारची सुद्धा येणारे जाणारे सुद्धा काय करतात, उचलून घेतात, त्याचा लाड करतात. या सगळ्या गोष्टी लहानपणी होतात का म्हातारपणात होतात हो? बोला बोला. आपले महाराज नेहमी सांगायचे, आपण सगळेजण ऐकतात, आपले महाराज सांगायचे लहानपणी त्या लहान मुलांचे गाल हे लाल टमाट्यासारखे होते आणि म्हातारपणात तेच टमाट्याचे गाल हे खोबऱ्याच्या वाटीसारखे झाले. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा, हे सगळं परिवर्तन या देहाच्या संबंधाने आहे. हा काळ जर आपल्याला इतका जर बदलत असेल तर कोणत्या काळाच्या भरोश्यावर तुम्ही पुढे परमार्थ करू असं म्हणून म्हणता. विठाल विठाल म्हणून काळाचं गणित लक्षात घ्या. देहाच्या संबंधाने काळ बदलणार आहे. ज्या काळामध्ये या देहाने सगळी कामं तुम्ही करतात तेव्हाच घरचे लोक तुम्हाला जीव लावतात. बरोबर का चूक? बोला बोला. या देहाने तुम्ही जेव्हा घरच्यांची सगळ्यांची कामं करतात तेव्हा तुम्हाला सगळे लोक जीव लावतात. या देहाने तुम्ही काम करायचं सोडून द्या, काय म्हणतील ते? काय म्हणतील महाराज? घरातले लोक म्हणतील, बरं काय आपल्या गावात संस्था झाली आणि त्यांचे दररोज कीर्तन सुरू आहेत, काय करा काय करा, तिथं जा आणि तिथं जाऊन ऍडमिशन घ्या, काही लागणार नाही. आणि सज्जनाओ, एक वाक्य तुम्हाला गुरुकृपेने सांगेल, ऐका, नीट ऐका. या संपूर्ण जगतामध्ये वारकरी संप्रदायातील कथा कीर्तन भजन प्रवचन मात्र असं आहे का इथं तुम्हाला कोणीही काही तुमचा बॅकग्राऊंड विचारत नाही. आणि सांसारिक लोक जेव्हा तुमच्या घरातले तुम्हाला सांभाळत नाहीत, तुम्हाला मानत नाहीत, त्यावेळेस फक्त एकच ठिकाण तुमच्यासाठी आजही शिल्लक आहे, ते म्हणजे कथा कीर्तन प्रवचन. बस. कोणी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या कथा कीर्तन भजन प्रवचन याच्यामध्ये तुम्ही कोणीही या, तुम्हाला काय तुम्ही आहात हे कोणी विचारणार नाही, कोणी विचारणार नाही. प्रयोग करून पाहायचं असेल तर तुम्ही प्रयोग करून पहा. कीर्तन संपलं, जेवण वगैरे व्यवस्थित करा, घरी जा. घरी गेल्यानंतर 2-3 दिवसाचे कपडे घ्या, बॅगमध्ये टाका आणि फक्त घरच्यांना एवढंच म्हणा, 2-3 दिवसात आळंदीला जाऊन येतो. म्हणजे हे फक्त समजा, करू नका. आळंदीला जा आणि आळंदीला ज्ञानेश्वरी घ्या 100 रुपयाची. आजान वृक्षाखाली बसा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. पारायण 9000 ओव्या वाचण्यासाठी तुम्हाला 2-4 दिवस सहज लागतील. पण तिथं गेल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचताना शेजारचा माणूस तुम्हाला विचारणार नाही, काय कुठून आलात, घरच्यांनी आकलून दिलं का, कोणी त्रास दिला, हे विचारणार नाही. पण हे विचारेल, माऊली आता 2 वाजता प्रसाद आहे, काही खाल्लंय का? सकाळपासून माझ्या शेजारी तुम्ही वाचताना बसलात, एक शब्द तुम्ही बोलला नाहीत, पण ठीक आहे असू द्यात, ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू आहे, एक काम करा, 2 वाजता आता प्रसाद आहे, भोजन करून येऊ आणि पुन्हा बसू. म्हणणार की नाही? म्हणणार की नाही? 100% म्हणणार. अरे पंढरपूरला जा, आळंदीला जा, तीर्थक्षेत्रामध्ये जा, गावातल्या सप्ताहामध्ये जा, सगळी मंडळी एकामेका शेजारी बसल्यानंतर सांसारिक गोष्टी विचारतात का, परमार्थातल्या विचारतात? हो सांगा मला.
कोणी नाही सज्जन हो. मला मुद्दा सांगायचा आहे की काळ हा बदलत राहतो. घरचे सुद्धा आपला काळ बदलत राहतात, शरीर आपलं बदलत राहतं. एवढंच नाही, मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तो भगवान परमात्मा आपला मिळवून घ्यायचा आहे. याच्यासाठी माणसाने विचार केला पाहिजे, तोही क्षणाक्षणाला. पण माणूस हा परमार्थाचा विचार करतो का संसाराचा विचार करतो? बोला, विचार कशाचा करतो? कशाचा केला पाहिजे? कशाचा केला पाहिजे? परमार्थाचा विचार केला पाहिजे. आणि कशाचा करतो? संसाराचा करतो. बसलेल्यांपैकी आता सुद्धा 70% लोक विचार करतायत कीर्तन सुरू व्हायला वेळ झालेला आहे, महाराजांनी जर 2 तास कीर्तन जर लांबवलं तर लाईट आलेली आहे, भरणं ताणलेलं आहे, ते भरणं कधी होईल? आहे की नाही? हा विचार आहे ना, हा क्षणाक्षणाला विचार सुरू आहे सज्जन. पण क्षणाक्षणाला विचार हा करा काय की या भगवान परमात्मा कधी मला प्राप्त होईल आणि कधी मी या काय मी उद्धार पावेनो, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, ऐसे स्वामी साका करा समाधान चित्त माझी. काही हे खंडा येईल कर्म, काही हे खंडा येईल कर्म. करा समाधान चित्त माझे. हे खंड येईल कर्म, हे खंड येईल. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझी. उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. चित्त माझी. हा विचार तुकाराम महाराजांनी केला. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. हा विचार तुकाराम महाराजांनी केला. आपण त्या विचारापर्यंत जात नाही. म्हणून हातामध्ये वेळ शिल्लक थोडा राहिलाय. त्या वेळेमध्ये तो भगवान परमात्मा कसा मिळेल याचं चिंतन माणसाने केलं पाहिजे. कारण काळ हा क्षणाक्षणाला पुढे जाणार आहे. काळाचं गणित करताना सांगितलंय, तुम्ही किती आयुष्य जगलात, किती दिवस जगलात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती क्षण जगलात हे फार महत्वाचं आहे. सज्जनो, संसारामध्ये हा सगळा काळ आपण व्यतीत करतो, हा ग्राह्य धरला जात नाही. पण ज्या ज्या काळामध्ये तुम्ही भगवत भजन ऐकता, भगवत चिंतन ऐकतात, भगवत कीर्तन ऐकतात, तो काळ हा भगवान परमात्मा तुमच्या आयुष्याच्या गणतीमध्ये धरत नाही. हे ध्यानात ठेवा. काही दान पुण्य करा, धरत नाहीत. तुम्ही भजन करा, तुम्ही कीर्तन करा, सत्संग करा, संतांची चर्चा करा, हा काळ तुमच्या आयुष्यामध्ये धरला जात नाही. मग कोणता धरला जातो? याचं त्याचं केलं की तो काळ धरला जातो. सदा काळ करी गणना आयुष्याची, गणना आयुष्याची, कथेच्या वेळी आज्ञा नाही, कथेच्या वेळी आज्ञा नाही. सदा काळ करी गणना आयुष्याची, गणना आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही, कथेची वेळेची आज्ञा नाही. वा, कपिल महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. काय? सदा काळ गणना तुमच्या आयुष्याची करतोय, पण कथेची वेळेची आज्ञा नाही. ज्या ज्या काळामध्ये तुम्ही कथा ऐकतात सज्जन हो, ती कथा, तो काळ भगवान परमात्मा तुमच्या आयुष्यामध्ये तो गणतीत धरला जात नाही, धरत नाही.
अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, अनेक उदाहरणं पाहता येतील. ऐका, आयुष्याचं गणित हे क्षणाक्षणाला बदलणारं आहे. त्या क्षणाक्षणाचा आपण विचार केला पाहिजेत. महाभारतातलं श्रेष्ठ उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. बघा, आयुष्याचा शेवट आहे, पण त्याही शेवटाला क्षणाला विचार केलाय. कुणी केलाय? भीष्माचार्याने विचार केलाय. भीष्माचार्याने विचार केलाय. गणित आहे, पण ऐका, कथा बघ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेस भीष्माचार्य शरपंजरी पडलेली आहेत आणि उत्तरायणाची वाट पाहतात, म्हणजे मकर संक्रांतीची वाट पाहतात. मकर संक्रांतीपासून भगवान परमात्म्याने उत्तरायण सुरू केलेलं आहे. इकडे लक्ष द्या, ऐका. भगवान परमात्म्याने उत्तरायण सुरू केलंय. आपली सणवार किती श्रेष्ठ आहेत हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. आपले सणवार हे इतके श्रेष्ठ आहेत की मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होत असतं. महिला मंडळाला एक प्रश्न आहे, मला सांगा, मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम किती दिवस चालतो? 1.5 महिना. कांद्याची लागवड होतो, हा, जावळ्या घासाची ते कापणी होईपर्यंत, मग रथसप्तमी पर्यंत. बरोबर? ऐका, आता तो मुद्दा तिकडं नाही, पण विषय आलाय. रथसप्तमी पर्यंतच का हळदी कुंकू चालतो? चहा पिऊ नये आपण, हा, सांगा ना. हा, ऐका, संस्कृती किती आपली विशाल आहे. मकर संक्रांतीपासून बरोबर उत्तरायण सुरू होत आणि त्या दिवसापासून तर सप्तमी पर्यंत, तिला सप्तमी म्हणत नाही, काय म्हणतात? रथसप्तमी म्हणतात. रथसप्तमी अशी आहे, आपल्या हिंदू धर्माचं कॅलेंडर चालतं हे सूर्यावर. कशावर चालतं? सूर्यावर चालतं. मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत भगवान सूर्यनारायण आपल्या रथाला 7 घोडे जुंपत असतो. काय जुंपतो? 7 घोडे जुंपतो. आणि तिथपासून मकर संक्रांतीपासून कलेने दिवस हा छोटा होत जातो. नाही, चुकलं का? सगळं चुकलं बा. हा, काय होतो? मोठा होत जातो. दिवस मोठा होत जातो. म्हणजे सूर्य हा उत्तरेकडे सरकत राहतो. याला म्हणतात उत्तरायण. याला काय म्हणतात? उत्तरायण. रथसप्तमी पर्यंत भगवान परमात्मा, भगवान सूर्यनारायण हा दिवसाची प्रकाशाची तीव्रता हा हळूहळू कलेने वाढत राहतो. म्हणून मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत आणि शरपंजरी पडल्यानंतर सांगा मला, माणसाच्या त्या शरीरामध्ये एवढे अंगात बाण शिरलेत, आरपार शिरलेत, तरी सुद्धा एकही दुःख आपल्या चेहऱ्यावर नाही. साधा काटा जरी टोचला येड्या बाबळीचा तरी सुद्धा अंतकरण द्रवीभूत होऊन जातं. रडू येतं माणसाला. सज्जनाहो, एवढे बाण अंगामध्ये आहेत. अशा शेवटच्या काळामध्ये तुमची आमची बुद्धी काय करेल हो? सांगा बरं, कशाचं चिंतन करता तुम्ही? पांडुरंगाचं करताना चिंतन? अजिबात नाही महाराज. दुःख जेव्हा तुम्हाला होतं तेव्हा तुमचं सगळं चित्त त्या दुःखाकडे राहतं. बरोबर आहे की नाही? सगळं चित्त दुःखाकडे राहतं. अंगामध्ये बाण शिरलेले आहेत. अशाही अवस्थेमध्ये भीष्माचार्यांनी शेवटच्या क्षणाला विचार केला आणि शेवटच्या क्षणाला विचार करून भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याची स्तुती गायली आणि विष्णू सहस्रनामासारखा श्रेष्ठ ग्रंथ भीष्माचार्यांनी आपल्याला दिला. इतका श्रेष्ठ ग्रंथ भीष्माचार्यांनी आपल्याला दिला. अंगामध्ये एवढे बाण असताना देखील, दुःख असताना देखील दिला. याचा कारण काय आहे की भीष्माचार्यांनी शेवटच्या क्षणाला श्रेष्ठ विचार केला, म्हणून त्यांनी आपल्याला हा विष्णू सहस्रनामासारखा ग्रंथ दिला. विठ्ठल विठ्ठल चला, क्षणाचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अनेक पद्धतीने चिंतन सांगता येईल. आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये बुद्धीचं स्थैर्य लाभणं हे फार विशेष आहे. म्हातारपणामध्ये मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या, म्हातारपणामध्ये बुद्धी स्थिर राहते का? बोला, स्थिर राहते का? म्हातारपणामध्ये माणसाची बुद्धी स्थिर राहत नाही. म्हणून म्हटलंय काय,
साठी बुद्धी नाठी. नाठी म्हातारपणामध्ये बुद्धी स्थैर्य राहत नाही. मग म्हातारपणामध्ये नको नको ती बडबड सुरू करतात, नको नको ती बडबड सुरू होते. म्हातारपणामध्ये बुद्धीचं स्थैर्य नसल्यामुळं अनपेक्षित अनेक पद्धतीने बोलणं सुरू होतं आणि नको त्या बोलण्यामुळं आपल्याला घरामध्ये सगळ्यांचा अपमान सहन करावा लागतो, सगळ्यांचा सहन करावा लागतो. म्हणून बुद्धीचं स्थैर्य हे शेवटच्या काळामध्ये मिळालं पाहिजे. याच्यासाठी अगोदर काय करा, प्रत्येकाने विचार करा. अत्यंत विचार महत्वाचा आहे, श्रेष्ठ असा विचार आहे. सांगा, माणसाने चांगला विचार करावा का वाईट विचार करावा? बोला ना, कोणता विचार करायला पाहिजे? चांगला विचार करायला पाहिजे. काय विचार करायचा? काही नाही, काही नाही. काय करायचा? श्रेष्ठ विचार करत असताना ज्याने माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता साध्य होईल याला म्हणा श्रेष्ठ विचार. ज्याने माणसाची इतिकर्तव्यता साध्य होईल याला म्हणावा श्रेष्ठ विचार. एवढंच नाही, पुढे जाऊन बोलतो, ज्या विचाराने आपल्या पदरात काहीतरी मिळणार आहे याला काय म्हणा? श्रेष्ठ विचार. ज्याने आपल्या पदरात काहीतरी मिळणार आहे, ज्याने आपलं कल्याण होणार आहे याला काय म्हणावा? श्रेष्ठ विचार. मग सांगा मला, संसार करणं हा श्रेष्ठ विचार आहे का वाईट विचार आहे? बोला ना, संसार करणं हा विचार कसा आहे? सगळे शांत झाले, करत नाहीस काय? हा हा बोला ना, काय आहे विचार? हा याच बरं जाऊ द्या. या जे काही संसार सुरू आहे आपला, याचं याचं फळ म्हणजे काय आहे? काय आहे? दुःखच आहे. बसलेल्यांपैकी कोणताही वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ म्हातारा घ्या आणि त्याला कीर्तन संपल्यानंतर त्याला विचारा, बाबा आतापर्यंत तुम्ही संसार केला, सांगा बरं कसा वाटला तुम्हाला संसार? काय उत्तर देईल? काय उत्तर देईल? पहिल्यांदा तोंड वाकडं तिकडं करेल म्हणे महाराज. काही खरं सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. ओ सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधावली आहे हा संसार, दुःख बांधावली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आयुष्यभर जरी संसार केलेला असला तरी सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये जर आपण प्रश्न विचारला तर ते सांगतात, काही या संसारामध्ये खरं नाही. काय खरं नाही? काही खरं नाही. जिच्यासाठी आईबाप सोडले, कोणासाठी? बायकोसाठी. जिच्यासाठी आईबाप सोडले, जिच्यासाठी भाऊबंदकी संघ वाकडा झालो, जिच्यासाठी गावाबरोबर वाकडा झालो, शेवटच्या काळामध्ये ती सुद्धा नीट पाहत. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासिएले घर तुमको दिया, नासिएले घर तुमको दिया, नासिएले घर तुमको दिया. बाईल म्हणता तरी बरे, नासिएले घर तुमको दिया, नासिएले घर तुमको दिया, नासिएले घर तुमको दिया. मी अगोदर मालकंस चंद्रकंस घेत होतो, पण तुम्ही बैरवीच दिली डायरेक्ट. कोण म्हणतंय? जिच्यासाठी हे सगळं काही आटापिटा त्याने केला, पण आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये ती सुद्धा म्हणते काय? म्हातारा मेलेला बरा. तुझं कप येतो ना कोणता, या कपाने या पित्ताने उठता येत नाही, इंद्रिय गलित गात्र झालीत, गुडघे दुखायला लागले, पाय चालवत नाही. ज्या मुलांसाठी आडाची काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, एवढी कष्ट ज्या मुलांसाठी केली ती सुद्धा मुलं आपल्याला नीट सांभाळत नाहीत. हा सगळा उपद्व्याप हा सगळं त्याच्या शेवटच्या काळामध्ये येतो. आणि तीच बाई जी अगोदर हे सगळं केलेलं आहे तीच म्हणते, म्हातारा महाराज लवकर मेला तर बरं होईल. थुंकून सगळं घर यांनी नासून टाकलंय. कोण म्हणतं?
जिच्यासाठी माग केलं होतं ती ती म्हणते. मुलांच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे सज्जनाओ. या आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही काय आहात हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटचा काळ, शेवटचा क्षण हा चांगल्या विचारामध्ये जर जावा असं वाटत असेल तर त्याच्या अगोदर काहीतरी साधना केली पाहिजेत. काही सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा, अगोदरच्या काळामध्ये काहीतरी साधना केली पाहिजेत, मग ती साधना शेवटच्या काळामध्ये फलद्रूप होईल. आता बरेच प्रमाण आपल्या समोर आहेत की जे ज्या मंडळींवर तुम्ही विश्वास ठेवला, शेवटच्या क्षणाला ही कोणतीच मंडळी तुमच्या कामाला येणार नाही. कोणती येणार नाही? घरातली मुलं येणार नाही, राहतिनी राळे राणा मोरे सकोरा, राहतिनी राळे राणा मोरे सकोरा, राहतिनी राळे राणा मोरे सकोरा, राहतिनी राळे राणा मोरे सकोरा. सगळी मंडळी पाठीमागे राहणार आहे. शेवटच्या काळामध्ये तुम्हाला कोणी बरोबर येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला काय करा? विचार करा. विचार असा करा जेणे माणसाचं कल्याण होईल. दृष्टांत सांगतो, नीट लक्ष द्या, ऐका. गुरुवर्य चैतन्य महाराज नेहमी दृष्टांत सांगतात. माणसाचा विचार कसा असला पाहिजे पहा. जुन्या काळामध्ये गावातल्या सगळ्या गायी चारण्यासाठी कुठं घेऊन जायची? डोंगरामध्ये घेऊन जायची. जो गायी चारतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? गुराखी. बरोबर, गुराखी. सकाळी उठायचा भल्या पहाट, सगळ्यांची गावातली सगळ्यांची जनावरं, सगळी गाया म्हशी काय असतील त्या सगळ्या सोडायच्या आणि चारण्यासाठी जंगलामध्ये डोंगरामध्ये घेऊन जायच्या. जुना काळ, वाड्याची पद्धत. एक चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातला मुलगा, काही नाही, काम धंदा नाही, काही नाही, फक्त बसून राहायचं. पण विचार करायचा दररोज. सकाळी आपल्या ओट्यावर बसायचा, दात घासायला घ्यायचा आणि ते दंतमंजन करता करता, ब्रश करता करता दररोज विचार करायचा. काय विचार करायचा? गावातला गुराखी जेव्हा त्या सगळ्या गायी म्हशी सगळ्या सोडून जेव्हा डोंगरामध्ये घेऊन जायचा ना, त्या कळपामध्ये, त्या गाया म्हशींमध्ये एक म्हैस अशी होती का जिचे गोल शिंग होते. कोणाचे? म्हशीचे गोल शिंग होते. आता हा खात्या पिरत्या घरचा होता, चांगला धष्टपुष्ट होता. हा दररोज ते विचार करायचा. काय? दात घासता घासता दररोज विचार करायचा. काय? ही म्हैस इतकी चांगली दिसते, इतकी, या म्हशीचे शिंग एवढे गोलदार आहेत. जर समजा मी या म्हशीच्या जर म्हशीच्या शिंगात जर मुंडकं घातलं तर इकडून तिकडं जाईल का? हा विचार करायचा. दररोज त्याचं तेच काम. काय नाही, म्हैस सकाळी तो वाट पाहायचा. म्हैस येताना दिसली का ते हाताने बघायचा, एवढी कमराला हात लावायचा, छातीला हात लावायचा, पायाला हात लावायचा आणि दररोज विचार करायचा. विचार करता करता बरेच दिवस झाले, पण एक दिवशी त्याला काय त्या विचाराने राहू दिलं नाही, शांत बसू दिलं नाही. त्याने काय केलं? ठरवलं. काय? आज काही हो म्हणे. काय करायचं? म्हशीच्या शिंगात मुंडकं घालायचं. दात लवकर घासले, तोंड वगैरे सगळं धुतलं, त्याने चहा वगैरे पिला आणि तो वाट पाहायला लागला. कुणाची? हा बोलत चला, कुणाची? म्हशीची वाट पाहायला लागला. बरोबर ठरलेल्या वेळेमध्ये गुराखी त्याच्यात गायी म्हशी सगळ्या घेऊन आला. याने ती म्हैस पाहिली, ओट्यावर बसलेला होता. जशी पाण्यात सुळकी मारावी तशीच त्याने त्या म्हशीच्या शेंगात काय केली? सुळकी मारली, उडी मारल्याबरोबर खात्या पिता घरचा होता, हे वरचं सगळं बसलं त्या म्हशीच्या शेंगात, पण हे कंबर गुतलं. आणि मला सांगा, आता म्हैस साधी जरी उभी राहिली तरी नवख्या माणसाला हात लावू देत नाही. याने तर शिंगात डोकं घातलं, इथपर्यंत गेला, गुतला. आता काय म्हणाल म्हैस? बरं झालं, आतापर्यंत कोणी असा प्रयोग केला नव्हता, तू केला, आता बरं झालं, आता मी तुला हळूच खाली ठेवते. म्हणल कोण? हा बोलत चला.
म्हैस हा महाराज ज्या म्हशीने जे शेपूट वर केलं, अख्खं गावात याला सगळीकडे हिंडून आणलं. सज्जना हो, इतकं हिंडावलं, त्याच्या शरीरातलं एक सुद्धा हाड तिने नीट ठेवलं नाही. सगळी माणसं पळाली, प्रतिष्ठित मुलगा, सगळी माणसं पळाले. कसं बसं त्या म्हशीला पकडलं, त्या म्हशीला बांधलं. 4-5 माणसं इकडून, 4-5 माणसं तिकडून. हे बाग्यांची सगळ्यांची गर्दी. कारण लोकांना काय पाहिजे, नुसतं असं कारण पाहिजे. कीर्तनाला या म्हणलं ना, बोलून सुद्धा. आता मेजर इतक्या वेळा त्या माईकवर सांगते, अमक्या दिवशी अमक्या ठिकाणी कीर्तन आहे, यावर का सगळ्यांना सांगतात, पण यायला कोणी तयार. असा काही कार्यक्रम असला का मग सांगावं लागत. किती विशेषता आहे पहा ना. जे एखाद्या ठिकाणी जर असा काही कार्यक्रम असला, तुम्ही घरातून एकदम सावकाश येता की नाही बरं? जसे कीर्तनाला येतात तसे नाही, मग हातातला सोडून धावत पळत तिथं जातात. बरं सांगा बरं, तिथं गेल्यानंतर लक्ष देऊन ऐकता का बिन लक्ष देऊन ऐकता? सांगा ना. लक्ष देऊन ऐकतात. परमार्थात इथं जरी बसल्या तरी सुद्धा इकडं तिकडं सुरू राहत. बाग्यांची गर्दी सुरू, सगळ्यांची जमली, सगळेजण आले. कसं बस त्याला काढलं, खाली ठेवलं, पाणी वगैरे पाजलं, डोक्याचा घाम वगैरे सगळा पुसला. गावातला एक चांगला प्रतिष्ठित म्हातारा माणूस आला तो म्हणला, काय माणूस आहे म्हणे तू, एवढ्या प्रतिष्ठित घराण्यातला, काय हे सगळं करण्यासाठी काय करायचं, असं करण्याची काय गरज होती? हे करण्या अगोदर तू काही विचार केला नाही का? त्याने उत्तर दिलं ते महत्वाचं आहे. तो म्हणला, मामा हे करण्याच्या अगोदर 1, 2, 3 नाही, तब्बल 4 महिने विचार करीत होतो. काय करीत होतो? 4 महिने विचार करीत होतो. मग मला सांगा, याने जो विचार केला, या विचाराने जीवनात काहीतरी मिळणार आहे का जीवनाचं नुकसान होणार आहे? हो सांगा मला. जीवनाचं नुकसान होणार आहे. जीवनाचं नुकसान होऊ नये असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, क्षण क्षणाची करावा विचार हो, क्षण क्षणाची करावा विचार हो, क्षण क्षणाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. संसारातला कोणताही विचार घ्या, तो विचार फलिद्रूप होत नाही, त्याच्यापासून काही मिळणार नाही. परमार्थातला कोणताही विचार घ्या, फलिद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. संसारात काही करा. आता बऱ्याच अंशी आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाची एक मराठीतली मन आणि अनुभव सांगून जातो. कुणासाठी किती करा, कुणासाठी कितीही करा. आपल्या प्रसिद्धी म्हण आहे मराठीतली, एखाद्याच्या घशात किती खोलवर हात घाला, हा काय वल्ला निघतो. कसा निघतो?
कोरडा निघतो. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय झाला? संसारामध्ये एखाद्याचा कितीही शेवटपर्यंत विचार करा, तो विचार फलिद्रूप होत नाही. कोणा संबंधाने करा, फलिद्रूप होत नाही. पण परमार्थातला छोटा विचार करा. छोटे एक रामायणातला प्रसंग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, दिग्दर्शित करून पुढे जातो. प्रभू रामचंद्रजींनी रामेश्वरापासून तर लंकेपर्यंत जाण्यासाठी जो काही पूल बनवला, या पुलामध्ये भले भले मोठे मोठे दगड त्यांनी त्याच्यात टाकले. भगवंताचं नाव लिहायचं, त्या नावाने ते दगड तरले. हा सगळा कथाभाग आपल्याला माहिती आहे. पण मला सांगा, या छोट्याशा या एवढ्या मोठ्या प्रक्रियेमध्ये एक छोटासा भाग होता. कुणाचा? खारुताईचा. काय करायची ती बरं? काय करायची? 2-3 किलो माती आणायची आणि त्याच्यात टाकायची. चुकलं का? गणित कच्चं आहे. पुढे सांगत चला. किती मग? पावशर? नाही नाही, तिचं वजनच पावशर आहे. किती घेईल? तिच्या अंगावर खाली लोळायची आणि तिथं जाऊन झटकायची. एवढाच प्रयोग तिने परमार्थामध्ये केला. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? आज कीर्तनामध्ये मी तिचं उदाहरण सांगतोय. हेच काय विशेष आहे? हेच काय विशेष आहे? त्या खारुताईचा उल्लेख मी आज कीर्तनामध्ये करतोय. हेच काय विशेष आहे? काय केलं हो तिने? काय केलं? तिने परमार्थामध्ये छोटासा सहभाग घेतला. परिणाम असा झाला, जीवनभर तिची कीर्ती शिल्लक राहिली. तसं माणसाने क्षणाला विचार असा केला पाहिजेत का ज्या विचाराने आपलं नाव पाठीमागं शिल्लक राहिलं पाहिजे. विठाल विठाल त्या कर्णाच्या बाबतीत एक उदाहरण आपल्याला आठवलं, सांगतो, ऐका. कर्णाची अत्यंत शेवटची अवस्था. कर्ण हा रणांगणावर पडलेला आहे. आता काही वेळामध्ये त्याचा प्राण जाणार आहे. पण अशाही अवस्थेमध्ये जगाचा मालक भगवान परमात्म्याने त्याची परीक्षा घ्यायची ठरवलं. कारण कर्ण हा प्रसिद्ध होता. कशासाठी? कशासाठी? दुसऱ्याचे बाण कोरायसाठी? नाही. कशासाठी? चांगले काम हाणून पाडण्यासाठी? नाही. कशासाठी? दान देण्यासाठी कर्ण हा प्रसिद्ध होता. सज्जनाओ, सायन्स एवढं आता सायन्स हे विकसित झालं, पण त्या काळामध्ये सुद्धा, त्या महाभारतामध्ये उल्लेख आहे, शेवटच्या काळामध्ये अत्यंत मरणासन्न असलेला हा कर्ण, पण या कर्णाला सोन्याची दात होते. कशाची होती? सोन्याची. म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्याही काळामध्ये ही शस्त्रक्रिया इतकी विकसित होती का त्या काळामध्ये त्या कर्णाला कशाचे दात बसवले होते? सोन्याचे दात बसवले. बघा, भगवान परमात्म्याने रूप घेतलं, त्या कर्णाजवळ गेले आणि सांगितलं, बाबा मला काहीतरी दान पाहिजे. आता ही सगळा कथाभाग आपल्या डोळ्यांच्या समोर आणा. अनेक राजांचे सोन्याचे मुकुट तिथं पडलेले आहेत. अनेकांचे बोट कापले त्यावेळेस, अनेकांच्या अंगठ्या वगैरे सगळे सोन्याचे तिथं सगळे अलंकार पडलेले आहेत. पण जगाच्या मालकाने त्या कर्णाजवळ जावं आणि कर्णाला म्हणावं, काय मला काहीतरी दान पाहिजेत. काय देऊ? मी असा पडलेला आहे, मला उठता येत नाही, अशाही अवस्थेमध्ये काय देऊ? त्या याचकाने सांगावा, देवाने सांगावं, मला काही नको, मला तुझ्याकडनं काहीतरी पाहिजे. कर्णाने सांगावं, आजूबाजूला ही सगळी पडलीत, काय सोन्याची मुकुट पडलीत, ही गळ्यातली सगळी मोठमोठे हार पडलीत, हिरे माणिक मोती ही सगळी पडलेली आहेत. भगवंताने सांगितलं, दान देताना नियम असा आहे, ऐका, दान देताना नियम असा आहे, दान हे स्वतःच्या मालकीचं असावं आणि मग ते दान द्यावं. काय काय? दान स्वतःच्या मालकीचं असावं आणि मग ते दान द्यावं. दुसऱ्याच्या मालकीचं दान द्यायचं नाही. पूर्वीच्या काळी जर समजा सप्ताह करण्याकरता लोक जर घरी आले आणि शेतात जर समजा खळं झालेलं असलं, सांगा बरं, शेजारच्याच खळं आपल्याच वावरात केलं ना, आपलंही आपल्याच वावरात आहे, मग दान देताना शेजारच्या गोणीतून द्यावं का आपल्या गोणीतून द्यावं? बोला ना, कोणाच्या गोणीतून द्यावं? आपल्या गोणीतून द्यावं. बरोबर आहे का नाही? हा, इंदोरीकर महाराज एक चांगलं सांगत असतात, पण काय, लोकाची कडी हा वा वा वा. अमोल महाराज तुमच्याकडे तसंच आहे का काय? हा, काय लोकाची कडी आणि दवदववाडी. आपण वर्गणी देत असताना नाही माझे तेवढे 101 घ्या, आणि गावाच्या पाटलाच्या समोर गेला का यांना काय रोग आला, घ्या ना यांच्याकडून 1000. कोण म्हणतं? जो 101 देतो तो.
लोकाच्या संपत्तीवर दान देण्याचा आपला काही अधिकार नाही. भगवंताने सांगितलं कर्णा द्यायचं असेल तर तुझ्या जवळचं दे. कर्णाने येता काही सेकंदात विचार केला, काय माझ्याकडे हे दात सोन्याचे आहेत. बाण घेतला आणि खचकन आपल्या त्या हिरड्यामध्ये घातला, 2 दात बाहेर काढले. भगवान परमात्मा परीक्षा कितीपर्यंत घेईल सांगता येत नाही, आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा शिल्लक आहे. हातामध्ये दात घेतले आणि भगवंताला सांगितलं, भगवंत घ्या, घ्या, हे सोन्याचे दात आहेत, दान म्हणून स्वीकारा. भगवंताने सांगावं, मी दान तुझे सोन्याचे दात आहेत हे स्वीकारण्यासाठी तयार आहे, पण अजून एक नियम असा आहे की ज्या दानाला रक्त लागलेलं आहे ते दान स्वीकारता येत नाही. तुम्हाला अर्थ कळला का? ज्या दानाला रक्त लागलेलं आहे ते दान स्वीकारता येत नाही. कळलं का? अजून सांगू पुढे जाऊ. ज्या दानाला दुसऱ्याचा तळतळाट लागलेला आहे, दुसऱ्याचं रक्त पिऊन, म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं, सोलापूर लुटायचं आणि कोल्हापूर जेव घालायचं, हे दानामध्ये चालत नाही. ज्या दाताला रक्त लागलेलं आहे, हे रक्त लागलेलं मी स्वीकारू शकत नाही. कारण शेवटच्या क्षणामध्ये आहे, शेवटच्या अवस्थेमध्ये आहे. हे शब्द ऐकल्यानंतर अंतःकरण भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं, घळा डोळ्याला धारा लागल्या. कर्णाने तेच डोळ्यातलं पाण्याचा अभिषेक त्या सोन्याच्या दातावर केला आणि त्या भगवंताला सांगितलं, भगवान परमात्मा आता तुम्ही स्वीकारा. भगवान परमात्म्याने आनंदाने ते स्वीकारलं. दृष्टांत संपला. सज्जन हो, मला सांगा, शेवटच्या क्षणाला विचार केला कर्णाने, म्हणून दान देणाऱ्याच्या यादीमध्ये कर्णाचं नाव सगळ्यात अगोदर लागतं. जरी भगवान परमात्म्याने एका पानाच्या बदल्यामध्ये एवढं जरी दिलेलं असलं तरी सुद्धा देवाचं सुद्धा नाव त्या देणाऱ्याच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाही. कर्णाचं नाव आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक माणसाने या भवसागरातून पार पलीकडे जाण्यासाठी याचा विचार केला पाहिजे. बाकीचे सगळे विचार अलीकडे आहेत, पण श्रेष्ठतम विचार हाच तुम्हाला या भवसागरातून पलीकडे घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे. पण या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचा देह चांगला पाहिजे. देह चांगला पाहिजेत. आता आपण सगळीजण गावाकडची मंडळी आहेत. मला सांगा बरं, मला सांगा, पाण्यामध्ये ज्याला पोहायचंय, ऐका, पाण्यामध्ये ज्याला पोहायचंय त्याला दोन्ही हात नसले तरी चालेल, बरोबर का चूक? बोला ना. पाण्यात ज्याला पोहायचंय त्याला काय पाहिजेत? हात पाहिजे ना. हाताशिवाय पोहता येत नाही. चला, पाण्यामध्ये जर पोहायचं असेल तर त्याला पाय नसले तरी चालेल, बरोबर का चूक? पाहिजेत ना. पोहायला काय पाहिजेत? पाय सुद्धा पाहिजेत, हात सुद्धा पाहिजेत. सांगा, पोहायचं जर असेल, डोकं नसलं तरी चालेल का? सगळे अवयव आपल्याला चांगले पाहिजेत. तुकोबरांची विशेषता पहा ना. तरावया पार भव सिंधू, सिंधू म्हणजे नदी, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं साधन सामुग्री जी आहे ती तुमची चांगली पाहिजेत. अभंगाचं दुसरं चरण. नाशी वंदते हो जाणार 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 जाणार
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज म्हणतात या भवसिंधूतून पलीकडे जाण्यासाठी जे साधन म्हणून तुम्हाला भगवंताने दिलंय हे नाशवान आहे. शरीर जाणार आहे. अनेक प्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण बऱ्याच अंशी ऐकलेलं आहे. शरीर हे नासका आहे, तुसका आहे, जाणार आहे, कधी ना कधी याचा क्षय होणार आहे. याला स्वतः नाश, परता नाश आणि आश्रय नाश सांगितलेले आहेत. कधीतरी हे सगळं शरीर जाणार आहे. मग हे नाशवान शरीर जर आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. सकळ या शब्दाचा अर्थ असा आहे की या देहाच्या संबंधाने जे जे म्हणून काही आहे हे सगळेच जाणारे आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुमचं आयुष्य काळ खातोय याच्यासाठी तुम्ही काय व्हा, सावधान व्हा. या सावधानतेचा इशारा तुकाराम महाराजांनी याच्यातून दिलाय की हा काळ प्रत्येकाला खातोय, याच्यासाठी प्रत्येक जणाने सावधान राहा. सावधान ही पाटी केव्हा असते बरं? पुढे काहीतरी धोका आहे त्याच्या अगोदर काय राहते? सावधान त्याची पाठी राहते. तुकाराम महाराजांनी प्रत्येकाला सावधान केलं. हे संपणार आहे, कधी जाईल याचा भरोसा नाही, पण त्याच्या अगोदर सगळे जणांनी सावधान व्हा. आणि सावधान होऊन काय करा? अभंगाचं तिसरं चरण. संत समागम धरावी आवडी. संत समागम धरावी आवडी. संत समागम धरावी आवडी. संत समागम धरावी आवडी. करावी कातडी परमार्थाची. करावी कातडी परमार्थाची. करावी कातडी परमार्थाची. करावी कातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह Hare
संत समागमे धरावी आवडी, करावी तातडे परमार्थाची. हातामध्ये कमी वेळ शिल्लक राहिल्यामुळं जेवढा वेळ हातामध्ये शिल्लक आहे तेवढ्या वेळामध्ये तरी किमान सावध व्हा. आणि लवकर जर सावध झाले तर काय करा, परमार्थासाठी तातडी करा. होता होईल तेवढा वेळ परमार्थामध्ये देत चला. परमार्थ करायचा आहे, परमार्थ करायचा आहे, खूप काही वेगळं करायचं आहे असं अजिबात नाही. जिथे असाल तिथे भगवंताचं भजन करा. जी कर्तव्य कर्म म्हणून करतायत त्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा. तो भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. अनेक उदाहरणं पाहता येतील. काकड्यामध्ये प्रसिद्ध अभंग आपण सगळेजण म्हणत असता. उंचणीचं काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शैलेविनी. सजन कसया विको लागे मांस, माळ्यासा व त्यास खुरपू लागे. अनेक उदाहरणं पाहता येतील. तुम्ही जर त्या भगवंतासाठी थोडासा वेळ जर दिला तर तो भगवान परमात्मा योगक्षेमम वहाम्यहम, तुमच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो उपस्थित राहतो. किंबहुना तुमच्यावरचे सगळे आघात तो निवारण करण्यासाठी तत्पर राहतो. म्हणून काय करा, संत समागमे धरावी आवडी. या कलियुगामध्ये संगत ही अत्यंत महत्वाची आहे. ज्याने जीवन सुधारण्यासाठी संगत बदलवली त्याचं जीवन बदललं. ज्याने संगतच बदलवली नाही त्याचं जीवन मात्र काही बदलल्याशिवाय राहत नाही. अनेक उदाहरणं सांगता येतील. तुमचं जाऊ द्यात, आमचं सांगतो. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी गावाकडं ज्याप्रमाणे आपल्या गावात एखादा असा हिरा असतो की ज्याच्या कोणी नादी लागत नाही, तशी यांची परंपरा तीच होती काहींची. बरं, त्यांच्या गावामध्ये ते सुद्धा डॉन होते, पण इथं आल्यानंतर संगत बदलली. परिणाम असा झाला, जीवन कृतार्थ झालं, जीवन चांगलं लागलं. आमच्या संस्थेतला एक विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल, काय टीव्ही आणि मोबाईल. तब्बल 1 वर्ष बरं का सर, तो शाळेत गेला नाही. तो शाळेतच गेला नाही नाना. 4थीचं वर्ष शाळेतच गेला नाही. सकाळी उठल्यापासून जे कार्टून संपले की मोबाईल संपला का कार्टून, याचं दिवसभर हेच, दिवसभर हे. 1 वर्षापर्यंत त्याने सुरू ठेवलं. घराचं कुणाचं ऐकायचं नाही. पण परिणाम, मला संगत सांगायची, परिणाम असा झाला, जेव्हा त्याला संस्थेत घेऊन आले तेव्हा त्याला कारण दिलं होतं. काय माहिती आहे, संस्थेमध्ये मोठा LED TV आहे आणि तिथं याच्यापेक्षा सुद्धा चांगले कार्टून दाखवले जातात. चांगले कार्टून दाखवले जातात. म्हणून सुरुवातीचे 2 ते 3 महिने मी घरातला TV चालू करतो. फक्त तेवढंच रिचार्ज मारायचं वर्षभरात. हे नवीन जे मुलं आलेत ना, यांना फक्त तिथं थोडंसं मन लागेपर्यंत असं म्हणून त्याला संस्थेत आणलं गेलं. इथं राहिला. परिणाम आज असा झाला, त्याच्या बोलण्यात बदल झाला, त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या अभ्यासात बदल झाला. हा बदल कशामुळे झाला हो? कशामुळे झाला? संगतीचा परिणाम आहे. हे आमचं उदाहरण मी आपल्या सगळ्यांना सांगितलं. संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. या संगतीने अनेक लोकांचे जीवन बिघडवले आणि अनेक लोकांचे जीवन घडले. एक उदाहरण सांगतो आणि मी सेवा समाप्त करणार आहे. या संगतीचा परिणाम असा झाला संतांच्या, ज्याने माणसं मारून 7 रांजण भरले होते, याच्याही जीवनाचा उद्धार झाला. कोण? वाल्या कोळी. एवढे रांजण यांनी भरले पण तरी सुद्धा त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, किंवा संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला अनेक प्रमाणे आपल्याला पाहता येतील. संतांच्या संगतीचे अनेक विविध परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. पण तुकाराम महाराज म्हणतात, क्षणाचा भरोसा नाही, चांगला विचार करा. देह नाशवान आहे, जाणार आहे. परमार्थासाठी तातडी करा, संतांची संगत करा. पण हे सगळं जर वर सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाही तर जीवनात काय होईल? अभंगाचं शेवटचं तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथामती यथावकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असंच बरोबर आहे असं काही आग्रह नाही, पण जे काही बरोबर आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बाळकृष्ण महाराज भोंदे, त्याचप्रमाणे सद्गुरू परमपूज्य आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर यांचं हे चिंतन आहे. निश्चित जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे असे असणारे वैकुंठवासी संदीप गोरक्षनाथ झिणे म्हणजे आपले संदीप भाऊ. आपण सगळ्यांच्या परिचयाचे. आवाज खूप मोठा राहायचा, साधं बोलणं जरी असलं तरी मोठ्याने आवाज राहायचा. भाऊची आमची त्या दिवशी चर्चा झाली का संदीप आलाय हे ओळखण्यासाठी बाकीचं कोणतं समीकरण नाही, फक्त त्याचा आवाज त्या वस्तीवर आला की संदीप भाऊ आला असं ओळखून जायचं. गावामध्ये सुद्धा वेगवेगळी चर्चा होत असताना, वेगवेगळ्या गोष्टी होत असताना संदीप भाऊशी अनेक वेगवेगळ्या चर्चा व्हायची. पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. अत्यंत मोठं दुःख या संपूर्ण परिवाराला आहे. मी कदाचित पाठीमागं आपल्या सुरेंद्र भाऊच्या कार्यक्रमात पाठीमागं बोलून गेलो ही संपूर्ण जी वस्ती आहे या वस्तीला काय कोणाची नजर लागली माहिती नाही, पण जे सरपंच साहेबापासून सुरू झालं तर ते बऱ्याच अंशी आता आमच्या सुरेंद्र दादाचं काही वय नव्हतं जाण्याचं, संदीप भाऊचं काही वय नाही, पण तरीसुद्धा भगवंताची काय लीला असेल हे सांगता येत नाही. त्याच्या नियतीपुढे कुणाला जाता येत नाही. अनेकदा मी बोलून गेलोय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्धावर त्या अर्जुनाच्या रथावर बसलेला असताना हजारो लाखो बाण त्या देवाजवळून आले, एक बाण लागला नाही हो, एक बाण लागला नाही देवाला. पण जेव्हा भगवंताला निजधामाला जायचं होतं, लांब कोणीतरी एक पारदी आहे आणि त्या पारद्याने बघावं का भगवान श्रीकृष्ण परमात्मा जिथं झोपलेले आहेत अशा ठिकाणी कोणीतरी एक हरिण आहे असं त्या पारद्याला वाटलं. त्याने तो बाण घ्यावा आणि बाण मारावा, देवाच्या अंगठ्याला, पायाच्या अंगठ्याला बाण लागावा आणि देवाने देह सोडून द्यावा. पटतंय का तुमच्या मनाला? पटतंय तुमच्या मनाला? हजारो लाखो बाण तिथून आले, एक लागला नाही, एक बाण मारला तोही त्या पायाच्या अंगठ्याला लागला, देवाने मारावं. पटतंय? पटत नाही. पण तरी सुद्धा एकच कारण, आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. अनेक उदाहरणं पाहता येतील. अभिमन्यू जायचं माहिती होतं पण यायचं माहित नव्हतं, देवाच्या समोर गेला की नाही, देवाच्या समोर गेला, देवाला काही करता आलं नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. म्हणून ही सगळीच मंडळी पारमार्थामध्ये सक्रिय आहेत. गावातलं सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल, धार्मिक असेल, कोणत्याही कामामध्ये ही सगळीच मंडळी अग्रेसर आहेत. विशेष करून आमच्या चाच्यांना मोठं दुःख आहे की एखादा एकदम तरुण मुलगा एखाद्या बापाच्या समोर जेव्हा जातो ना तर त्याच्या एवढं दुःख जगतामध्ये दुसरं कोणाला नाही. त्याचप्रमाणे आमच्या वहिनी साहेब आहेत, या सगळ्यांना दुःख आहे. हे सगळं दुःख पचवण्याची ताकद जर कुठं मिळत असेल तर ती भजनामध्ये, संतांच्या संगतीमध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये मिळत राहते. म्हणून याचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजेत. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. आमच्या या भक्तिवेदांत गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे काही अनाथ विद्यार्थी आहेत, काही चांगली विद्यार्थी आहेत. म्हणून आपल्याकडेही जर कोणी अनाथ असेल, घरची परिस्थिती चांगली नाही पण त्याला धार्मिक किंवा शालेय शिक्षणाची गरज आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. आमचे नाना आहेत किंवा आमचे वैभव दादा आहेत, आमचे रविशेठ झिणे पाटील आहेत, यांच्या सगळ्यांचे संपर्क साधा. निश्चित आमच्या पद्धतीने त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू. ही कीर्तनरूपी सेवा शृंगानित करण्याकरता आमचे पंडित महाराज असतील, आमचे माळवदे महाराज असतील, त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम असणारे आपल्याच गावाशेजारील आपल्या वैभव परिसराचं वैभव गोड कीर्तनकार आहेत, हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज सातपुते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. आमचे कृष्णा महाराज आहेत, वेदांतमधील सगळी वारकरी मंडळी, आमचे विनेकरी दादा, आमचे साऊंड सिस्टीमवाले आमचे ठाणगे दादा असतील, त्याचप्रमाणे माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनेलवर हे कीर्तन याच्यानंतर प्रसारित होणार आहे. आमचे उमेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संदीप भाऊची आठवण म्हणून हे कीर्तन आज यूट्यूबला आपण टाकणार आहोत. केव्हाही आपल्याला केव्हा वेळ मिळेल बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा काय करा, यूट्यूबला कीर्तन लावून द्या आणि इकडं आपलं भाजी, स्वयंपाक, धारा, अजून
हा तेवढ्याच बाकीच्या गोष्टी नाही तेवढं लावून नाही तर इकडे यूट्यूबला कीर्तन लावू द्या आणि तिकडं चालू द्या तुमचं तसं नाही चांगला वापर याचा झाला पाहिजेत म्हणून आमचे उमेश भाऊ या ठिकाणी आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हर जय हरी महाराजांनी या ठिकाणी उल्लेख केला खरोखर या वस्तीला या गावाला जे काय या ठिकाणी वस्तीवरील आमचे कैलासवासी सरपंच एकनाथजी जिने असतील युवा जे आपल्यातून गेले असे सुरेंद्र जिने असतील शिवाजी जिने असतील त्या ठिकाणी खरोखर ज्यांचं मरण आम्ही जवळून पंढरपूरला जात असताना त्या ठिकाणी शेवटच्या मुक्कामाला जवळून पाहिला असे कैलासवासी मुक्ताराम पारकड असतील चांगले यांचं व्यक्तिमत्व गावासाठी योगदान वस्तीसाठी योगदान सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठं योगदान असे सर्वच व्यक्तिमत्व आपल्यातून या ठिकाणी गेलेले आहेत संदीप जो काय आयुष्य या ठिकाणी जगला सर्वांनाच माहिती आहे कशा पद्धतीने तो आपलं आयुष्य जगलं परंतु आयुष्य जगत असताना गावामध्ये सामाजिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी त्यानं त्या ठिकाणी हिरारीनं भाग घेतला मी या ठिकाणी दोनच त्याच्या बाबतीत गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे धार्मिक कार्यक्रम करत असताना महाराजांनी सांगितलं आपला श्रीराम जन्मोत्सव ज्या वेळेस आपण साजरा करतो या माणसाने पाडव्यापासून तर शेवटचा कार्यक्रम होईपर्यंत तो कसा असू परंतु मी जवळून पाहिलं मी त्याच्याबरोबर काम केलं प्रत्येक कीर्तनाला त्या ठिकाणी हजर राहून दिवसभर पंक्तीचं काम करायचं संध्याकाळी कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी करायची आणि खरोखर जे काय मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतो आपण त्या ठिकाणी शेमेगोंड्याचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असेल महाप्रसादाचं स्वयंपाक ज्या ठिकाणी आम्ही करत होतो कोणीही हजर नसतं त्या ठिकाणी पण संदीप जे काय मटेरियल आल्यापासून तर शेवटची पंतरवाळी उचलेपर्यंत मोठं योगदान या संदीपचं या कार्यक्रमामध्ये राहा असायचं असो त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रमामध्ये जर सांगायचं म्हटलं मला आजही आठवण येते महाराज ज्यावेळेस पूर्ण जगामध्ये या कोरोनानं थैमान घातलं होतं आपल्या गावावर सुद्धा मोठं दुःख या ठिकाणी कोरोनामध्ये झालेलं होतं कमीत कमी 150 व्यक्ती या ठिकाणी या कोरोना काळामध्ये मयत झाली माणूस माणसाजवळ जात नव्हतं भाऊ भावाजवळ जात नव्हतं परंतु या ठिकाणी संदीप आणि मी जवळजवळ जे काय मृत झाले आम्हाला नगरवरून नगरपालिकेची जी ॲम्ब्युलन्स यायची जे काय प्रेत त्या ठिकाणी यायचे आणि शेंडी जवळ जे काय अमरधाम त्या ठिकाणी बनवलेलं होतं त्या ठिकाणी ते प्रेत उतरून घ्यायचे आम्ही आपल्या गावातलं जे काय प्रेत राहायचं ॲम्ब्युलन्सबरोबर कॉन्टॅक्ट करायचो आणि गावामध्ये प्रेत आणण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं ॲम्ब्युलन्स आल्यानंतर काय 5 ते 6 व्यक्ती त्या ठिकाणी मैतील राहायचे परंतु ॲम्ब्युलन्समधून उतरवल्यानंतर त्याचा त्या ठिकाणी विधी पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये संदीप आणि आम्ही त्या ठिकाणी केलं मोठं योगदान त्या ठिकाणी संदीपने त्या ठिकाणी दिलं असो त्या ठिकाणी त्या कमी वयामध्ये आपल्यातून त्याला जावं लागलं त्यांच्या जाण्यानं मोठं दुःख या परिवारावर झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी त्यांना मिळो त्यांच्या आत्म्यात सद्गती प्राप्त हो अशी मी श्रीराम प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो ग्रामपंचायत पिंपळगाव माळवी सेवा सोसायटी पिंपळगाव माळवी आपल्या नगर राऊरी पाथर्डी तालुक्याचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब मित्र मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो यानंतर मी आमच्या संत सावतामार पतसंस्थेचे संस्थापक शिंदे सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे यायचं गोरक्षनाथ जीने त्यांना आपल्यातून जाऊन
आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मेजर गुणने संदीपबद्दल सांगितलेच आहे की सामाजिक कार्यात त्यांचा खूप मोठा पुढाकार असायचा. त्याने अनेक उदाहरण देऊन सामाजिक कार्याबद्दल त्यांची ओढ एक्सप्लेन केली. मी उपस्थित सर्वांच्या वतीने आणि सावतामाळी संस्थेच्या वतीने संदीप यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि संदीप भाऊ जेने यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. जमलेल्या सर्व नातेवाईक मंडळीच्या वतीने आदर्श गाव मांजर सुमेतील सर्व ग्रामस्थ, नवनागापूर गटातील सर्व ग्रामस्थाच्या वतीने संदीप भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. वैकुंठवासी संदीप दादा जिने यांना जाऊन 1 वर्ष झालं आहे. त्यांच्या जाण्यानं जिने परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्यातनं सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने द्यावी, तसेच त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली वडगाव गुप्ता ग्रामपंचायतच्या वतीने व शेवाळे परिवाराच्या वतीने वाहतो व थांबतो. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, 1 वर्षापूर्वीचा निरोप आला आणि आपल्यातून संदीप निघून गेला असं कळालं. विश्वास बसला नाही, विश्वास वाटला नाही. या ठिकाणी आल्यानंतर अंत्यविधीसाठी जनसमुदाय पाहिला त्यावेळेस खरं तर या संदीपची ओळख या ठिकाणी निर्माण झाली. हे करत असताना आत्ता आपण पाहिलं की हरिभक्त परायण कृष्ण महाराज रायकर यांनी आपल्याला कीर्तनरूपी सेवेतून प्रबोधन केलेलं आहे. खरं तर त्यांचे आचार विचार जर आपण आचरणात आणले तर नक्कीच आपल्या समाजाची, आपल्या जिल्ह्याची, महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की माणसाने निर्व्यसनी राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे. हे त्यांचं एक तत्त्व या ठिकाणी मी कीर्तनातून ऐकलेलं आहे. खरोखर महाराज आपलं जे कीर्तन झालं ते योग्य झालेलं आहे. मी स्वतः देखील आमच्या ग्रुपच्या माध्यमातून नगर शहरात नव्हे तर नगर जिल्ह्याभरात आम्ही आर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून काम करतो आहे. प्रत्येकाला निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी 2 तास योगा, प्राणायाम, लाफिंग अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आमच्या राबवतो. एवढंच नव्हे तर काल या ठिकाणी आम्ही शिर्डी आणि शिंगणापूरला दिंडीचं आगमन भिंगरमधून केलेलं आहे. 16 वर्ष आजच्या पेपरला बातम्या आहे त्याच्यात. सकाळ पेपर असेल, दिव्य मराठी असेल. सांगायचं तात्पर्य एवढं की आपण स्वतःसाठी तास, 1.5 तास, 2 तास द्यायला पाहिजे. धार्मिक असं काहीतरी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण नक्कीच निरोगी राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर जिने परिवारावर हे न येणारं संकट आलेलं आहे. एवढं कमी वयात जाणं म्हणल्यानंतर कुटुंबाची फार मोठी हानी झालेली आहे. आमच्या रंजनाताई असेल, ओंकार असेल, आरती असेल, यांना खरोखर दुःख झालं. त्याच पद्धतीने संपूर्ण जिने परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे माझ्या वैयक्तिक सपकाळ परिवाराच्या वतीनं, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आमचा आर्दिन मॉर्निंग ग्रुप असेल, महेश नागरी सहकारी पतसंस्था असेल, आमदार संग्रामभाई जगताप असतील, यांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं यांना त्या भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली ज्यांचं आपल्या गावामध्ये सर्व सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो असे वडगावचे हरिभक्तपरायण अमोल महाराज सातपुते यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे यायचे. व आलिया जल्पमृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जियापरी या माऊलींच्या उक्तीप्रमाणे इहलोकाची यात्रा संपून ज्यांना आज वर्ष पूर्ण होते, वैकुंठवासी संदीप भाऊ गोरक्षनाथ झिने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त आपण ज्यांच्या अमृतवाणीमधून आत्ता संकीर्तन सेवा श्रवण केली, आमचे आदरणीय परमार्थिक स्नेही परमपूजनीय असणारे कृष्णा महाराज रायकर अतिशय गोड चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि सर्वात मोठं दुःख आदरणीय आमच्या चाच्यांना झालेलं आहे. ज्यावेळेस ते नर्मदा परिक्रमा परिपूर्ण करून आल्यानंतर आम्ही सहज भेटण्याकरता आलो आणि सहज त्यांनी सांगितलं, महाराज सगळं चांगलं झालं, पण एवढी त्या ठिकाणी दुःखद घटना आमच्या जीवनात आली. म्हणजे सगळं त्या ठिकाणी सर्कल त्यांचं बरोबर चालू होतं प्रापंचिक, पण मुलगा गेल्यानंतर त्या ठिकाणी चाच्यांना फार मोठं दुःख झालं. चाच्यांना, त्यांच्या परिवाराला, आमच्या त्या ठिकाणी वहिनींना मला वाटते या दुःखातूनच या परिवाराला सावरण्याची यथामती यथाशक्ती भगवंतांना द्यावी एवढीच प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. संदीप जिने
जाऊन आपल्यातनं 1 वर्ष झालं. त्यांच्या जाण्यानं आमच्या जिने परिवारावरती व त्यांचे आपतेष्ट सगळे सोरे नातेवाईकांच्यावर मोठं दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्तिभुक्ती परमेश्वर त्यांना द्यावी अशी मी आमच्या गव्हाणे परिवाराच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायत नवनागापूरच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.